मित्रांनो, पोलीस भरतीचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या संदर्भातला व्हिडिओ. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम या ऑप्शनवरती यावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन होतील. गुगल क्रोमच्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला NMK हे टाईप करून घ्यावं लागेल. NMK टाईप करून घेतल्यानंतर फर्स्ट ऑप्शन तुम्हाला दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. त्यासाठी आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यावं लागेल. मित्रांनो, रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर आपल्याला पोलीस भरती हा ऑप्शन दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. त्यासाठी आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यावं लागेल. रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर ऑनलाईन अर्ज करा हा ऑप्शन दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यावं लागेल. खाली आल्यानंतर नवीन नोंदणी करा हा ऑप्शन दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. त्यामध्ये आपल्याला आधार क्रमचा डायलॉग बॉक्स दिसतोय त्यावरती आपला आधार क्रम टाकून जनरेट OTP या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती OTP जातील. तो OTP आपल्याला आधार OTP यामध्ये टाकून आपल्याला व्हेरीफाय OTPवरती क्लिक करावं लागेल. व्हेरीफाय OTP केल्यानंतर आपल्यासमोर सक्सेसफुल OTPचा मेसेज येतील त्यावरती आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला पासवर्ड जनरेट करून घ्यायचं आहे. पासवर्ड जनरेट करून घेतल्यानंतर आपल्याला पासवर्डची खातरजमा म्हणजेच पासवर्ड आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं आहे. पासवर्ड कन्फर्म करून घेतल्यानंतर आपल्यासमोर भ्रमणध्वनी येतील. यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला पूर्ण नाव तुमचं इंग्रजीमध्ये टाईप करावं लागेल. इंग्रजीमध्ये टाईप करून घेतल्यानंतर तुमचं पूर्ण नाव देवनागरी अर्थात मराठीमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही गुगल इनपुटचा वापर करू शकता. देवनागरीत तुमचं नाव टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं लिंग अर्थात जेंडर विचारेल. तुम्हाला तुमचं जेंडर इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर तुम्हाला चेकमार्क द्यायचा आहे आणि कॅपच्या बॉक्समध्ये कॅपच्या व्यवस्थित टाईप करून रजिस्टर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. त्यानंतर तुम्हाला ईमेल व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या ईमेलवर लिंक येतील. ती लिंक ओपन करून तुमचा मेल व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी ओके या बटनावरती क्लिक करत आहे. ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. तुम्हाला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर लॉग इनची न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड विचारतील. युजर नेममध्ये तुम्हाला तुमची ईमेल ID येथे टाईप करून घ्यायची आहे. मी माझी ईमेल ID येथे टाकून घेत आहे. ईमेल ID टाकून घेतल्यानंतर तुम्हाला पासवर्डचा डायलॉग बॉक्स दिसतील. त्यामध्ये तुम्ही जो पासवर्ड सेट केला आहे तो पासवर्ड येथे टाकून घ्यायचा आहे. मी माझा पासवर्ड येथे टाकून घेत आहे. पासवर्ड टाकल्यानंतर राईट साईडला तुम्हाला कॅप्चा दिसतोय. हा कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. जी तुमच्या आधार कार्डप्रमाणे जी काही माहिती फिलअप असेल ती तुमच्यासमोर शो होतील. त्यानंतर आपल्याला अर्ज आणि छायाचित्र यावरती क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पदासाठी अर्ज करा हा ऑप्शन येतोय. त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. त्यानंतर तुम्हाला स्वतःचे नाव इंग्रजीमध्ये टाईप करावं लागेल. त्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव इंग्रजीमध्ये टाईप करावं लागेल. त्यानंतर तुमचं आडनाव येथे इंग्रजीमध्ये टाईप करावं लागेल.
त्यानंतर तुमच्या आईचे नाव इंग्रजीमध्ये टाईप करावं लागेल. त्यानंतर स्वतःचे नाव मराठीमध्ये टाईप करावं लागेल. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव मराठीमध्ये टाईप करावं लागेल. त्यानंतर तुमचं आडनाव मराठीमध्ये टाईप करावं लागेल. त्यानंतर तुमच्या आईचं नाव मराठीमध्ये टाईप करावं लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर पदाचं ऑप्शन दिसतील. तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचं आहे ते पद तुम्ही इथून निवडून घेऊ शकता. घटकमध्ये तुम्हाला ज्या विभागात फॉर्म भरायचा आहे तो विभाग इथून निवडून घेऊ शकता. मी यवतमाळ हा विभाग निवडला आहे. त्यानंतर आपल्याला पुढील पृष्ठावर क्लिक करायचं आहे. पुढील पृष्ठावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. न्यू विंडो ही आरक्षण तपशीलची असेल. त्यासाठी तुम्हाला रुलरच्या सहाय्याने वर यायचं आहे. वर आल्यानंतर तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का हे बाय डिफॉल्ट नाही असेल. त्यानंतर अंशकालीन आहात का असल्यास येस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जात आहे. त्यानंतर माजी सैनिक आहात का असल्यास येस करा, अदरवाईज नो करा. मी नाही या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त आहात का असल्यास येस करा, अदरवाईज नो करा. मी नाही या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. गृहरक्षक आहात का असल्यास येस करा, अदरवाईज नाही करा. मी नाही या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. आपण अनाथ आहात का असल्यास येस करा, अदरवाईज नाही करा. मी नाही या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेले उमेदवार आहात का असल्यास येस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. तुम्हाला ज्या कॅटेगरीसाठी फॉर्म भरायचा आहे तो जात प्रवर्ग इथून निवडायचा आहे. मी माझा जात प्रवर्ग इथून निवडत आहे. जात प्रवर्ग निवडल्यानंतर तुम्हाला जात प्रमाणपत्राची माहिती खालील डायलॉग बॉक्समध्ये द्यायची आहे. मित्रांनो, जावक क्रमांकामध्ये तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा जावक क्रमांक येथे द्यायचा आहे. त्यानंतर दिनांकमध्ये इश्यू केलेल्या सर्टिफिकेटची तारीख येथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं शिक्षण निवडायचं आहे. उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांकामध्ये तुमच्या 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटचा क्रमांक येथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जन्मदिनांकमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी पात्रताधारक खेळाडू आहात का असल्यास येस करा, अदरवाईज नाही करा. मी नाही या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर तुम्हाला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. संपर्काचा पत्ता यामध्ये तुम्हाला तुमचा वार्ड क्रमांक येथे टाकून घ्यायचा आहे, जसे की रस्त्याचे नाव वगैरे. संपर्काचा परिसर पत्ता टाकणे अनिवार्य नाही आहे, टाकलं तरी चालते. त्यानंतर तुम्हाला राज्यामधून तुमचं राज्य इथून निवडून घ्यायचं आहे. मी माझं राज्य महाराष्ट्र निवडून घेत आहे. त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याचा ऑप्शन ऑन होतील. यामधून तुम्हाला तुमचा जिल्हा इथून निवडून घ्यायचा आहे. मी माझा जिल्हा इथून निवडून घेत आहे. त्यानंतर तुम्हाला तालुक्याचं ऑप्शन ऑन होतील. यामधून तुम्हाला तुमचा तालुका इथून निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तुमच्यासमोर गावाचं ऑप्शन ऑन होतील. इथे तुम्हाला तुमचं गाव इथे टाकून घ्यायचं आहे. गाव टाकून घेतल्यानंतर तुम्हाला मुक्काम पोस्ट येते तुमचा पोस्ट इथे टाकून घ्यायचा आहे. मी माझं पोस्ट इथे टाकून घेत आहे. पोस्ट टाकून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला पिनकोड विचारेल. इथे आपल्याला आपला पिनकोड इथे टाकून घ्यायचा आहे. मी माझा पिनकोड इथे टाकून घेत आहे. स्थायी पत्ता आणि संपर्काचा पत्ता एकच असल्यास तुम्हाला चेकबॉक्स द्यायचा आहे. मी चेकबॉक्सवर क्लिक करून पुढे जात आहे. पुढे गेल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन होतील. ही विंडो इतर तपशीलची असेल. इतर तपशीलमध्ये सर्वात आधी तुम्हाला धर्म विचारेल. इथून तुम्हाला तुमचा धर्म इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जात येथे टाकून घ्यायची आहे तुमची. पोट जर टाकायची असेल तर टाकू शकता, अदरवाईज नो करू शकता, मॉन्डेटरी नाही आहे. त्यानंतर तुम्हाला शासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात का असल्यास होय करा, अदरवाईज नाही करा. मी नाही या ऑप्शनवर क्लिक करत आहे. महाराष्ट्राचे आदिवासी असल्यास होय करा, अदरवाईज नाही करा. मी होय या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. होय केल्यानंतर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेटचा नंबर विचारेल. त्यामध्ये तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेटचा नंबर टाकून घ्यायचा आहे. मी माझा डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर येथे टाकून घेत आहे. मित्रांनो, डोमिसाईल सर्टिफिकेट टाकून घेतल्यानंतर तुम्हाला बाजूला दिनांक विचारेल. दिनांकमध्ये तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला डोमिसाईल जारी केलं आहे त्या दिवशीची तारीख येथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी माझी तारीख इथून सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर कर्नाटकचे आदिवासी ऑप्शन येतील. यामध्ये मित्रांनो आपण ऑलरेडी महाराष्ट्राचे आदिवासी सिलेक्ट केलं असल्यामुळे कर्नाटकचे आदिवासी ऑप्शन नाही हा ऑन असतील. त्यानंतर आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल विचारेल. जर का तुम्ही नॉन क्रिमिनल गटात मोडत असल्यास होय करा, अदरवाईज नाही करा. मी होय या ऑप्शनवरती क्लिक करत आहे.
त्यानंतर बाजूला नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडत असल्याबाबत निवड केलेल्या प्रवर्गासाठीच विहित विधिग्राह्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त केले आहेत का असल्यास होय करा, अदरवाईज नाही करा. मी होय या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. होय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनलची डिटेल विचारेल. त्यासाठी नवीन डायलॉग बॉक्स ऑन होतील. यामध्ये तुम्हाला जावा क्रमांक टाकून घ्यायचा आहे. जावा क्रमांक टाकून घेतल्यानंतर तुम्हाला राईट बाजूला दिनांक विचारेल. दिनांकमध्ये ज्या दिवशी तुम्हाला नॉन क्रिमिनल इश्यू केला आहे ती तारीख दिनांकमध्ये मित्रांनो आपल्याला टाकून घ्यायचे. मी माझी दिनांक इथून सिलेक्ट करून घेत आहे. दिनांक सिलेक्ट करून घेतल्यानंतर त्यानंतर पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का, तुम्हाला यावरती मॉन्डेटरी होय करायचं आहे, अदरवाईज तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का, तुम्हाला यावरती मॉन्डेटरी होय करायचं आहे, अदरवाईज तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर तुम्हाला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याकडे सी या प्रकारातील NCC प्रमाणपत्र आहेत का असल्यास होय करा, अदरवाईज नाही करा. माझ्याकडे सी सर्टिफिकेट नसल्यामुळे मी नाही या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहेत का असल्यास होय करा, अदरवाईज नाही करा. मी नाही या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. मित्रांनो तुम्ही जर नाही या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला 2 वर्षाच्या आत डिपार्टमेंटकडे लायसन्स तुम्हाला द्यावं लागतं. त्यानंतर तुम्हाला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपणाकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहेत का असल्यास होय करा, अदरवाईज नाही करा. मी होय या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहात का असल्यास होय करा, अदरवाईज नाही करा. मी नाही या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला न्यू विंडो ओपन झाली दिसेल. आपल्याला रुलरच्या साहाय्याने वर जायचं आहे. वर गेल्यानंतर आपल्याला शैक्षणिक तपशील हा डायलॉग बॉक्स दिसतील. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अर्हता निवडायची आहे. कमीत कमी तुम्हाला 12वी पासआउट असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला विद्यापीठाचे नाव विचारेल. यामध्ये तुमचं बोर्ड येथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर उत्तीर्णाचा टॅब दिसतील. यामध्ये तुम्हाला उत्तीर्ण पास करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर निकालाचे वर्ष हा टॅब येतील. यामध्ये मित्रांनो निकालाच्या वर्षामध्ये तुम्ही ज्या वर्षी पासआउट झाले ते वर्ष इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. वर्ष सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर प्राप्त गुणचा डायलॉग बॉक्स येतील. यामध्ये तुम्हाला 12वीमध्ये जे काही मार्क मिळाले ते इथे टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर एकूण गुणमध्ये तुम्हाला तुमच्या 12वीचे एकूण गुण इथे टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पदवीधर आहात का हा ऑप्शन येतील. तुम्ही पदवीधर असल्यास होय करा, अदरवाईज नाही करा. मी होय या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. होय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल. बाजूला तुम्ही कोणत्या शाखेचे पदवीधर हा ऑप्शन येतील. तुम्ही ज्या शाखेचे पदवीधर असाल ती पदवी येथून निवडून घ्यायची आहे. त्यानंतर रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. आपण पदवीधर आहात का असल्यास होय करा, अदरवाईज नाही करा. मी नाही या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का, तुम्हाला जर करायचं असल्यास होय करा, अदरवाईज नाही करा. मी रिकमेंडेड करेल की तुम्ही होय करा. त्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर डिक्लेरेशन येतील. त्यावर चेकमार्क द्यायचं आहे. चेकमार्क दिल्यानंतर अर्जाचे पूर्वदृश्य म्हणजेच प्रिव्ह्यू बघण्यासाठी तुम्हाला अर्जाचे पूर्वदृश्यवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो राईट साईडला तुमच्या ॲप्लिकेशनचा प्रिव्ह्यू येथे शो होतील. तो व्यवस्थित तुम्हाला चेक करायचा आहे. चेक केल्यानंतर बंद करायचं आहे. बंद केल्यानंतर तुम्हाला जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर यशस्वीरित्या अर्ज केला आहे हा डायलॉग बॉक्स येतील. यामध्ये तुम्हाला तुमचा टोकन नंबर असेल त्यावरती आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये तुम्हाला मित्रांनो फोटो आणि साईन अपलोड करायची आहे. यासाठी स्वाक्षरी अपलोड करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावं लागेल. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. ती फोटो आहे सिग्नेचरची असेल.
फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला छायाचित्र अपलोड करा यावरती क्लिक करावं लागेल. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाईलवर आपल्याला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन डायलॉग बॉक्स ओपन होतील. तुमचा फोटो ज्या फोल्डरमध्ये सेव्ह आहे त्यावरती क्लिक करावं लागेल. माझा फोटो पिक्चर या फोल्डरमध्ये सेव्ह असल्यामुळे मी पिक्चर या फोल्डरवरती क्लिक करत आहे. पिक्चर या फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर फाईल नेममध्ये तुमच्या ज्या नावाने फाईल सेव्ह आहे ते फाईलचं नाव इथे टाईप करून घ्यायचं आहे आणि ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओपन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो इथे अपलोड करण्यासाठी अपलोड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो मी माझा फोटो अपलोड करून घेतलेला आहे. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करण्यासाठी स्वाक्षरी अपलोड करा यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. अपलोड सिग्नेचर करण्यासाठी चूज फाईलवर आपल्याला क्लिक करावं लागेल. चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल. यामध्ये तुमचे सिग्नेचर ज्या फोल्डरमध्ये सेव्ह आहे त्यावरती क्लिक करावं लागेल. माझी सिग्नेचर डाउनलोड या फोल्डरमध्ये सेव्ह असल्यामुळे मी डाउनलोड या फोल्डरवरती क्लिक करत आहे. क्लिक केल्यानंतर फाईल नेममध्ये ज्या नावाने फाईल सेव्ह आहे त्यावरती क्लिक करून ओपन करावं लागेल. ओपन केल्यानंतर मित्रांनो अपलोड यावरती क्लिक करावं लागेल. अपलोड केल्यानंतर मित्रांनो तुमची साईन अपलोड झालेली दिसेल. त्यानंतर तुमची साईन सेव्ह करून घ्यायची आहे. त्यासाठी सेव्ह सिग्नेचर यावरती क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा फोटो आणि साईन अशा पद्धतीने सेव्ह झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक जावं लागेल. बॅक गेल्यानंतर रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यासाठी पेमेंट स्टेटसवर पे नाऊचं ऑप्शन दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. टोकन क्रमांक इथे शो होतील. त्यानंतर पुढे जावरती क्लिक करावं लागेल. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी ऑनलाईन भरणा यावरती चेकमार्क द्यावा लागेल. त्यानंतर जो काही कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा बॉक्समध्ये व्यवस्थित टाकावा लागेल. ते टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. आपल्याला ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यावरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर नवीन विंडो ओपन झालेली दिसेल. ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला डेबिट कार्ड क्रेडिट कार्डवरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर राईट साईडवर पेमेंट गव्हर्नमेंट हा ऑप्शन दिसतो आहे त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला न्यू विंडो तुमच्यासमोर ओपन झालेली दिसेल. पेमेंट करण्यासाठी प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल. तुम्हाला जर का क्रेडिट कार्ड थ्रू पेमेंट करायचं असेल तर क्रेडिट कार्ड थ्रू करू शकता किंवा इझी पेमेंट करायचं असेल तर UPI QR क्लिक करू शकता. मी UPI QR क्लिक करत आहे. UPI QR क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर QR कोड शो होतील. हा QR कोड तुम्हाला फोनपे थ्रू स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. या फोनपे थ्रू QR कोड स्कॅन करून मी पेमेंट करत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो मी पेमेंट केलेलं आहे. पेमेंट केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर लॉग इनची विंडो ओपन झालेली दिसेल. तुम्हाला तुमचा प्रिंटआउट घेण्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागेल. लॉग इनसाठी तुम्हाला मित्रांनो युजर ID तुमची ईमेल ID टाकून घ्यायची आहे. ईमेल ID टाकून घेतल्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारेल. तुम्हाला तुमचा पासवर्ड इथे टाईप करून घ्यायचा आहे. मी माझा पासवर्ड इथे टाईप करून घेत आहे. त्यानंतर कॅप्चा बॉक्समध्ये व्यवस्थित कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. रुलरच्या साहाय्याने आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर प्रिंट ॲप्लिकेशन हा ऑप्शन दिसतो आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर प्रिंटचा डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल. त्यानंतर तुमच्यासमोर टोकन नंबरचा डायलॉग बॉक्स दिसतील. त्यानंतर तुम्हाला पुढे जावा ऑप्शन दिसतील. प्रिंटआउट काढण्यासाठी पुढे जावरती क्लिक करावं लागेल. अशा पद्धतीने मित्रांनो तुमची प्रिंटआउट इथे शो होतील. तुम्हाला ही प्रिंटआउट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला रुलरच्या साहाय्याने वर जावं लागेल आणि प्रिंट यावरती क्लिक करावं लागेल. प्रिंट यावरती क्लिक केल्यानंतर
तुम्हाला जर का प्रिंटआउट काढायचं प्रिंट काढू शकता किंवा सेव्ह करायची असेल तर सेव्ह करू शकता. मी डेस्कटॉपवरती सेव्ह करत आहे. त्यासाठी सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर तुमच्यासमोर नवीन डायलॉग बॉक्स ओपन झालेली असेल. तुमचं ॲप्लिकेशन ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला सेव्ह करायचं आहे त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. माझं ॲप्लिकेशन मला डाउनलोड या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं असल्यामुळे मी डाउनलोडवरती क्लिक करत आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर फाईल नेममध्ये तुम्हाला ज्या नावाने फाईल सेव्ह करायची ते नाव तुम्ही इथे देऊ शकता आणि ॲप्लिकेशन सेव्ह करू शकता. अशा पद्धतीने आपण ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं या संदर्भात सविस्तर माहिती बघितली.